एसआयपी बद्दल या 3 गोष्टी तुम्हाला नक्कीच माहिती नसतील तर जाणून घ्या की कोणत्या 3 गोष्टी तुम्हाला नक्की माहिती असायला हव्या. तुम्ही जर एसआयपी करतायत तर ती एसआयपी तुम्हाला कधीही जर काही फायनान्शियल प्रॉब्लेम आला, जर तुम्हाला जाणीव असेल की मला पुढच्या 2 महिन्यात 3 महिन्यात जास्त खर्च आहेत आणि मी आता ही एसआयपी भरू नाही शकत आहे, मग ती बाउन्स होण्यापेक्षा तुम्ही तिला पॉज करू शकता. तिथे जर तुम्ही 2 महिन्याचं पॉज लावलं तर 2 महिने म्हणजे पुढचे 2 महिने तुमचे एसआयपीचे इन्स्टॉलमेंट नाही जाणार. तिसऱ्या महिन्यापासून जसे पहिले जात होते तसे पूर्ववत चालू राहतील. मुद्दा नंबर 2, तुमची जी एसआयपी आहे ती वर्षानुवर्ष 1000 रुपयाचीच चालू आहे, 5000चीच चालू आहे, पण तुमचे इन्कम तर वाढत आहे किंवा खर्च आल्यामुळे इन्कम कमी होते, तर तुम्ही तुमची जी एसआयपीची अमाऊंट आहे ती तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. याच्याने फायदा असा होईल की जर तुमचं बजेट कोलमडलं असेल तर तुम्ही तिला कमी करू शकता. जर तुमचं इन्कम वाढलं असेल, पगारामध्ये इन्क्रीमेंट झालं असेल तर तुम्ही तिला 10% 15% वाढू शकता, जेणेकरून तुमचा कॉर्पस वाढेल आणि तुम्हाला एंड जो गोल आहे तो लवकर तुम्ही अचीव्ह कराल. मुद्दा नंबर 3, जर तुमची एसआयपी चालू आहे आणि तुम्हाला असं कळलं की आता माझा जॉब गेलाय किंवा एखादी कोविड सारखी क्राइसिस सिच्युएशन आली आहे, आता मला पुढे 6 महिने जॉबच नाही मिळणार आहे, तर तुम्ही तुमची जी चालू असलेली एसआयपी आहे ती स्टॉप करू शकता. आणि जर तुमचा फायनान्शियल प्रॉब्लेम काही दिवसांनी ठीक झाला तर तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट परत स्टार्ट करू शकता किंवा ती इन्व्हेस्टमेंट वाढवून स्टार्ट करू शकता. आणि तुमचे जे आतापर्यंत जे पैसे इन्व्हेस्ट झालेले आहेत ते इन्व्हेस्टमेंट तशीच राहील आणि मार्केट रिटर्न्स प्रमाणे ते पैसे तसेच वाढत राहतील आणि तुम्हाला नवीन इन्व्हेस्टमेंट न करण्याचं एक ऑप्शन मिळेल. आणि तुम्हालाही जर असेच इन्व्हेस्टमेंट बद्दल किंवा एसआयपी बद्दल काही डाऊट्स असतील तर मला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा किंवा तुम्ही मला मेसेज करू शकता व्हॉट्सअपवरती. थँक्यू. Disclaimer. Mutual funds are subject to market risk. Please read the offer document carefully.